आज आपण इयत्ता 7वीचा सराव संच 39 बघणार आहोत. त्यातला दुसरा प्रश्न. विराट व सम्राट यांनी अनुक्रमे 50,000 रुपये व 1,20,000 रुपये गुंतवून व्यवसाय चालू केला. त्या व्यवसायात त्यांना 20% तोटा झाला. इथं काय झाला? तोटा झाला. तर प्रत्येकाला किती तोटा झाला? तर मग प्रत्येकाला किती तोटा मिळाला हे आपल्याला काढायचे आहे. तोटा काढायचे उदाहरण वेगळे असते व नफा काढायचे उदाहरण वेगळे असते. 50,000 अधिक 1,20,000. एकूण भांडवल किती? गुंतवणूक किती? 1,70,000 गुणिले किती तोटा झाला? 20%. 20 100. 20 भागिले 100. मग हा शून्य काटला, हा शून्य काटला, हा शून्य काटला, हा शून्य काटला. खाली उरले 17,000 गुणिले 2 बरोबर 34,000. तोट्याचे प्रमाण आपल्याला काढायचे आहे. भांडवलांचे प्रमाण. आपल्याला भांडवल माहीत नाही म्हणून भांडवल काढूया. भांडवल त्यांनी किती? 50,000 गुंतवले व 1,20,000 गुंतवले. मग हा शून्य काटला, 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 हा शून्य काटला. खाली काय उरले? 12, 5 आणि 12. 5 आणि 12ला भाग जात नाही म्हणून तेच भांडवल होऊ शकते. 5 12. आपले भांडवल काय झाले? 5 12. भांडवलाचे प्रमाण बरोबर 5 12. 5 भाग आणि 12 भाग. विराटचा तोटा. विराटने किती? 5 भाग गुंतवले म्हणून त्याला 5x. सम्राटचा तोटा. सम्राटने जास्त भाग गुंतवले म्हणून त्याला 12x. 5x अधिक 12x बरोबर किती यायला पाहिजे आपल्याला? 34,000. 5 अधिक 12 17. 17x बरोबर 34,000. x बरोबर 34,000 भागिले 17. 17 1 17. 17 दुने 34 आणि 3 शून्य जशाला तसे. मग आपण काढूया सम्राटचा आणि विराटचा तोटा. विराटचा तोटा त्यांनी किती गुंतवले? 5x. म्हणून 5 गुणिले x. ची किंमत काय? 2,000. मग 5 गुणिले xच्या जागी 2,000. 2,000 गुणिले 5 गुणिले 2,000 बरोबर 10,000. मग विराटचा तोटा काय आला? 10,000. सम्राटचा तोटा पाहूया. सम्राटचा तोटा बरोबर 12x. 12 गुणिले x. ची किंमत काय? 2,000. मग 12 गुणिले xच्या जागी किंमत काय त्याची? 2,000. 2,000 टाकले बरोबर 12 गुणिले 2,000 बरोबर 24,000. तर मग विराटचा तोटा आला 10,000. सम्राटला भेटला 24,000. तर मग आपण पाहूया तिसरा प्रश्न. श्वेता, पियुष, निचिकेत या तिघांनी मिळून सोलापूर चादर व हॉटेल विकण्याचा व्यवसाय 8,000 रुपये 80,000 रुपये गुंतवून सुरू केला. त्यापैकी श्वेताचे भांडवल 30,000 रुपये होते व पियुषचे भांडवल 12,000 रुपये होते. त्यांना वर्षाखेरीस 24% नफा झाला तर नचिकेतला किती भागीदारी किती होती? नचिकेतची भागीदारी किती होती? नचिकेतला मिळालेल्या नफ्याची रक्कम किती? आता प्रश्नाचे उत्तर काढूया आपण. आधी तिचे भांडवल काढूया. भांडवल 30,000 अधिक 12,000 अधिक त्याचे नचिकेतचे काढायचे तर y. आपल्याला y घेऊया. y बरोबर यांची बेरीज किती आली पाहिजे? 80,000. 30,000 अधिक 12,000 अधिक y 42,000. 42,000 y बरोबर त्याची किंमत किती आली पाहिजे? 80,000. इकडं y ची किंमत काढायची म्हणून y इकडे ठेवले. 80,000 इकडे घेतले. 80,000 वजा 42,000. y ची किंमत किती निघली आपल्याला? 38,000. तर नचिकेतचे भांडवल किती निघले? 38,000. x बरोबर 38,000 चे 24 चे नचिकेतची भागीदारी 38,000 आहे. x बरोबर किती? 38,000 चे 24. मग x बरोबर 38 चे गुणिले 24 चे. मग हे शून्य काढला, हे शून्य काढला, हे शून्य काढला, हे शून्य काढला बरोबर x ची किंमत काढायची म्हणून x ची किंमत टाकले. x बरोबर 380 गुणिले 24. x बरोबर 380 24 गुणिले 24
बरोबर 9,120. तर नचिकेतची भागीदारी 38,000 आहे. नचिकेतला मिळालेली नफ्याची रक्कम 9,120 आहे. तर आपण पाहूयात चौथा प्रश्न काय आपला, अ व ब यांनी मिळालेल्या 24,000 रुपये नफा या प्रमाणात वाटून घेतला तर प्रत्येकाला आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी 2% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली तर प्रत्येकाला किती रक्कम निधीसाठी दिली. नफ्याचे प्रमाण आणि बरोबर भांडवलाचे प्रमाण. भांडवली दिलेले नफ्याचे दिलेले म्हणून भांडवलाचे प्रमाण 3:7 त्यांनी गुणवले. अ चा नफा बरोबर 3x व ब चा नफा 7x. म्हणून 3x अधिक 7x बरोबर 24,500. 3x अधिक 7x बरोबर 10x. 10x बरोबर 24,500. आपल्याला x ची किंमत काढायची म्हणून x इथं ठेवले, 10 तिकडे गेले. इकडे गुणाकारात होते म्हणून इकडे आले भागाकारात. बरोबर 24,500 भागिले 10. ह्या शून्य काढला, हा शून्य काढला. खाली उरले 1 चा नसतो 2450. 2,450. x ची किंमत काय निघली आपल्याला 2,450. अ चा नफा काढायचा आपल्याला. 3x गुंतवले म्हणून त्याने 3x म्हणून 3 गुणिले x. x ची किंमत काय 2450 म्हणून 3 गुणिले x च्या जागी काय 2450 बरोबर 7,350. अ चा नफा निघाला आपल्याला 7,450. ब चा नफा बरोबर 7x. म्हणून 7 गुणिले x. x ची किंमत काय 2450 म्हणून 7 गुणिले 2450 बरोबर 17,150. व त्याने निधीला दिलेले रक्कम ती काढायची आपल्याला. अ ने निधीसाठी दिलेले नफा व रक्कम त्याची किंमत रक्कम किती निघाली, नफा किती निघाला होता 7,350. 7,350 गुणिले त्याने तेच ठरवलं होतं 2% नफा गुणिले 2 भागिले 100. ह्या शून्य कटला, हा शून्य कटला. बे पंचे 10. इकडे भाग जातो म्हणून 5 1 5. 5 ने 735 ला भाग द्याला की उत्तर काय येतं 140. तर अ ने निधीसाठी 140 रुपये दिले. व ब चा काढायचा आपल्याला. ब ने निधीसाठी दिलेला नफा किंवा रक्कम त्याचा किती नफा निघाला होता 17,150. 17,150 गुणिले त्यांनी किती ठरवलं होतं 2 द्यायचा, 2% नफा म्हणजे 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला. ही 10 2 न भाग जात बे पंचे 10. 5 ने याला जातो म्हणून 5 गुणिले 1. 5 ने 1750 ला भाग दिल्यावर उत्तर काय येतं 343. तर ब ने निधीसाठी 343 रुपये दिले. तर आपला चौथा प्रश्न संपला. आपण पाहूया पाचवा प्रश्न. पाचवा प्रश्न आहे, जया, सीमा, निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 3:4, 4:7, 7:6 या प्रमाणात 3,60,000 रुपयांची भागीदारी केली तर जयाचे भांडवल किती रुपये होते. त्यांना या व्यवहारात 12% नफा झाला तर निखिलच्या वाट्याला किती रुपये आले. याचे उत्तर काढायचे आपल्याला. भांडवल नफा काढूया आपण. 3,60,000 रुपये गुणिले 12% नफा मिळाला म्हणून 12,100. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. खाली उरले 3,600 गुणिले 12. मग आपले उत्तर काय आले 31,200. जयाचे भांडवल काढायचे आपल्याला. तर आपल्याला जयाचे भांडवल काढायचे आहे. जयाचे भांडवल बरोबर 3x. तिला किती नफा मिळाला होता 3x म्हणजे 3 वाटे आले होते तिचे. 3 गुणिले x बरोबर 31
नफ्याचे प्रमाण बरोबर भांडवलाचे प्रमाण. भांडवलाचे प्रमाण किती गुंतवले होते? 3,400, 4,700, 7,600. जयाचा नफा 3x, सीमाचा नफा 4x, निखिलचा नफा 7x, निलेशचा नफा 6x. बरोबर आपल्याला काढायचं आहे x ची किंमत 3x अधिक 4x अधिक 7x अधिक 6x. याची किंमत किती आली पाहिजे? 31,200. 3x अधिक 4x अधिक 7x अधिक 6x बरोबर 20x. 31,200 बरोबर x ची किंमत काढायची म्हणून x इथं ठेवले, 20 तिकडे नेले, 20 इकडे गुन्हा करत होते, इकडे आले भाग करतोय बरोबर 31,200 भागिले 20. इकडे 20 होते, इकडे 20 आणले, भागावर गेले. 20 एक 20 न त्याला भाग दिल्यावर काय उत्तर येते आपले? 1560. मग आपल्याला काढूया जयाचे भांडवल. जयाचे भांडवल किती होते? 3x. 3 गुणिले x. x ची किंमत काय? 31,200. 3 गुणिले x ची किंमत काय? 31,200 बरोबर 93,600. तर जयाचे भांडवल 93,600 आहे. निखिलचा नफा काय आहे? 7x. निखिलचा नफा 7x बरोबर 7 गुणिले x. x ची किंमत काय आहे? 31,1560. तर आपले हे चुकेलं आहे. याची किंमत इथं 1560 आहे. तर याचा उत्तर बरोबर येते 3,0,0,3 18, 1808, एकाला हातचा 3 पाहिजे 15 1 16, 16 6, एकाला हातचा 3 1 3 आणि 1 4, 4680. त्याचं भांडवल किती निघाले? 4680. तर निखिलचा नफा आपल्याला काढायचा आहे. निखिलचा नफा 7x. 7 गुणिले x. x ची किंमत काय? 1560. 7 गुणिले 1560 बरोबर 10,920. तर निखिलच्या वाट्याला 10,920 रुपये आले. आपल्याला डायरेक्ट उत्तर काढायचे आहे. तर जयाचे भांडवल 4680 रुपये आहे. तर दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर, तर निखिलच्या वाट्याला 10,920 रुपये आले. तर आपण भेटूया दुसऱ्या चॅनलमध्ये.